श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे वार शनिवार आणि 8 फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे जया एकादशी. भगवान विष्णूंना प्रत्येक एकादशीचं व्रत जे आहे तर ते समर्पित असतं. प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात अशी 2 वेळेस एकादशी येत असते. प्रत्येक एकादशीचं हे ज्याचं त्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची जर उपासना केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होत असतात. ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर त्या इच्छा देखील पूर्ण होत असतात, कारण भगवान विष्णूंना एकादशी व्रत अतिशय प्रिय असतं. तर उद्या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उद्या सकाळीच आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारे जर काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल. शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल. उद्या सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जी रंगनाथाची म्हणजेच बालकृष्णाची मूर्ती असते देवघरामध्ये, तर तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी जर तुमच्याकडे केसर असेल तर ते टाकायचं आहे. केसर नसेल तर हळद टाकायची आहे. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. किती वेळेस तर हे जे दूध आहे तर ते तुम्हाला 108 वेळेस अर्पण करत करत या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या मनामधील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे, हा अभिषेक केल्यामुळे त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात आणि घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णूंना उद्या तुळशीची पानं ही आवर्जून अर्पण करायची. पण उद्या आपण तुळस तोडत नाही, त्यामुळे आजच तुम्हाला तुळशीची जी पानं आहे तर ती तोडून ठेवायची आहे. उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी चालीसा, विष्णू चालीसा या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. म्हणणं शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही श्रवण केल्या, म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती लावून दिल्या आणि श्रवण जरी केल्या तरीही चालतील. पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरची वस्त्र, पिवळ्या कलरची मिठाई उद्या भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करा आणि विसरू नका. त्याचबरोबर उद्या पिंपळाच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे, कारण शनिवारी पिंपळाच्या झाडावरती साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी येऊन निवास करत असतात. ह्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत, पण ह्या गोष्टी जर आपण केल्या तर याच्या आपल्या जीवनामध्ये किती छान प्रभावी चमत्कार बघायला मिळतात हे तुम्ही नक्की बघा. नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. आता दिवा कशा पद्धतीने लावायचा ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा आपण कशासाठी लावत आहोत. आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाहीये. घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जाणवत आहेत. घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात आहे. घरामध्ये असलेली जी काही वाईट शक्ती आहे तर त्या खूप त्रास देत आहे. त्याचबरोबर आई वडिलांमध्ये, मुलांमध्ये भांडणं होत आहे, पती पत्नीमध्ये भांडणं होत आहे. त्याचबरोबर आपण जर घरामध्ये एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाहीये. अनेक अडचणी, अनेक संकट त्या कामामध्ये तुम्हाला येत आहेत. त्याचबरोबर घरामध्ये असणारा जो पैसा आहे तर तो घरामध्ये स्थिर राहत नाहीये. कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात आहे. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती इच्छा तुमची पूर्ण होत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरामध्ये निवास करावा, प्रत्येक कामात यश मिळावं, घरातील इडापिडा बाहेर जावी, बाहेरची लक्ष्मी घरात यावी, त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो. दिवा हा जो आहे तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या घरासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तर उद्या सकाळी तुम्हाला 11 वाजायच्या अगोदर हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे.
सर्वात प्रथम हा दिवा कशा पद्धतीने लावायचा ते बघूया। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल। आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल। तर सर्वात प्रथम हा दिवा लावण्यासाठी आपल्याला मातीची पणती घ्यायची आहे। मातीचीच पणती घ्यायची आहे, कारण मातीची जी पणती असते तर ती पंचतत्वांपासून बनवलेली असते। ऊन, वारा, पाऊस, माती अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून, या पंचतत्वांपासून ही पणती जी आहे तर ती बनवलेली असते। आणि ही पणती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते। तुम्ही इतर कोणतेही दिवे लावता, पण त्याच्यापेक्षा ज्या वेळेस आपण पणती लावतो तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये असतं। तर काय करायचं आहे, तुम्हाला 9 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर एखाद्या सफेद कलरचे मिठाई, मग तुम्ही साखर घेऊ शकता, खडीसाखर घेऊ शकता, किंवा मग तुम्ही बर्फी, पेढा सफेद कलरचा कोणताही घ्या, पण सफेद कलरची मिठाई तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळ झाडाजवळ जायचं आहे। तिथे सर्वात प्रथम तुम्हाला हे तांब्याभर पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग हे पाणी अर्पण करायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचा आहे। ज्या 9 अगरबत्त्या आपण आणलेल्या आहे, आता इथे 9 अगरबत्त्या आपण का घेतल्या, कारण हे जे वर्ष आहे तर ते मंगळाचं वर्ष आहे आणि उद्या शनिवार आहे, त्यामुळे उद्या आपल्याला 9 अगरबत्त्या जे आहेत तर त्या लावायच्या आहेत। 9 अगरबत्त्या म्हणजे 9चा जो अंक आहे तर तो मंगळ ग्रहाचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे 9 अगरबत्त्या तुम्हाला तिथे लावायच्या आहे। त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचंच तेल टाकायचं आहे, तर कोणतंही तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं नाही। त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखाद्या कागदवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे, कारण डायरेक्ट जमिनीवरती दिवा हा कधीच ठेवायचा नसतो। त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे जे तीळ असतात तर ते टाकायचे आहे, काळे तीळ टाकले तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। नंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे। अर्पण करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर करा। आणि त्यानंतर जी सफेद कलरची मिठाई आपण आणलेली आहे तर तीही तिथे अर्पण करायची आहे। आणि तिथे बसून तुम्हाला एकदा जी महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। ह्या 2 सेवा तिथे बसून करायच्या आहे। तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि ते तोडून घरी आणायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवायचं आहे। आणि तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुमचा व्यापार व्यवसाय अगदी व्यवस्थितपणे चालेल। अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। नंतर पान जर खराब झालं तर तुम्ही ते पान नंतर निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता। तर अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल। तर हा जो दिवा आहे तर तो तिथे अर्पण केल्यानंतर तो परत घरी येऊन घेऊन यायचा नाही, कारण आपण तो तिथेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आपण अर्पण केलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।